नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज होती मकर संक्रांत, त्यामुळे सकाळ सकाळी तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे पोळ्यांशिवाय मकर संक्रांत कसली हो. मग काय सकाळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली, झाडू वगैरे मारल्यानंतर मग सर्वप्रथम चपातीचं म्हणजे आपल्या पोळ्यांचं जे कणिक आहे ती मळून घेतली. नंतर हरभऱ्याची डाळ जी आहे ती शिजण्यासाठी टाकली. हरभऱ्याची डाळ शिजेपर्यंत आणि कणिक आपली जी आहे ती सेट होईपर्यंत मी जी राहिलेली कामं आहेत ती उरकून घेतली. जसे की धुणं भांडी हे सर्व करून घेतलं आणि नंतर एक टोप घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली. कढीपत्ता काही ह्यांनी आणला नव्हता त्यामुळे कढीपत्ता टाकलाच नाही आणि घाटी मसाला टाकला. पण खरं सांगू का, कट्ट्याची आमटी काय हो, ज्याला कढीपत्ता नाही तर राहिलं. ह्यांना असं हे कढीपत्ता आवडत नाही त्यामुळे ह्यात टाकलाच नाही. मग काय केलं, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. पण साधं पाणी नाही बरं का, आपण जे हरभऱ्याची डाळ काढतो त्याचं पाणी. जर तुम्हाला ही डिटेल्समध्ये रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला मी अपलोड केलेली आहे, ती नक्की एकदा पहा. नंतर ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आणि आपली आमटी बघू शकता जेवढी पाहिजे आहे तेवढी करायची आहे. आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त आमटी मी इथे बनवली नव्हती. आणि हो, तुम्ही सर्वजण मला भरभरून प्रेम देताय, माझे व्हिडिओ बघताय, मला कमेंटही करताय आणि भेटल्यानंतरही सांगताय की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो. पण अजून देखील माझे व्हिडिओ बघत असताना तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. आता हे सर्व होईपर्यंत एका साईडला दूध तापवण्यासाठी ठेवलं. दूध तापलं की लगेच आपण पुरणाची तयारी करायला घेतली. मग कुरड्या वगैरेही तळल्या. रांगोळी झाल्यानंतर बघू शकता घरापुढे किती छान असं वाटतंय. तर लादी वगैरे माझी पुसून झालेली होती. नंतर हे सर्व कामं आवरल्यानंतर आणि जेवल्यानंतर मी जाऊबाईंच्या घरी गेले. तर त्या म्हणाल्या चुलत सासूबाईंच्या घरी आपल्याला ओवसा घ्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर बघू शकता ओवसा किती छान पद्धतीने मांडला होता त्यांनी. नंतर बाहेर गेल्यानंतर चुलत नंदबाईंनी इथे मला ओवसा त्यांचा ओट्यात घालण्यासाठी बोलवलं होतं. त्याचबरोबर त्यांनी वाणही दिलं. तर बघू शकता ह्या आहेत माझ्या चुलत सासूबा आणि चुलत जाऊबाई. तर अशा पद्धतीने गावाकडे पारंपरिक पद्धतीने ओवसा घेतला जातो. ह्या आमच्या चुलत आत्या बघा किती छान असतात आणि खूप छान मेकअप त्या करतात. आणि ताईंचा इथे ओवसा घ्यायचा झाला होता. नंतर आली माझी वेळ ओवसा देण्याची. तर मला काही एवढं म्हणजे येत नव्हतं, पण ताई मला सांगत होत्या काय करायचं ती. तर इथं म्हणायला लागतं, ते त्यांनी मला सांगितलं. आत्या मला इथे विचारत होत्या की तुला काय ओवसा देताना आठवत नाही का? म्हटलं अहो थोडं थोडं विसरतं. थोडासा ओरडा खाऊन नंतर लगेच मी हळदी कुंकू लावलं आत्यांना. त्याही वाण देत होत्या म्हणून इथं बसले होते. सिटीमध्ये किती जरी राहिले ना तरी गावाकडच्या ह्या सणांची मज्जा सिटीमध्ये येत नाही. नंतर जिथे आम्हाला ओवसा घ्यायचा होता, माझा ओवसा मांडला होता, तिथे गेले. ह्या दोन्ही आत्यांच्या ओट्यामध्ये ओवसा दिल्यानंतर माझा इथं ओवसा घेतानाचा व्हिडिओ जो आहे त्याचा शूटच झाला नाही. चुकून ताई व्हिडिओ करताना बटन दाबायलाच विसरल्या, त्यामुळे इथे काही क्लिप ती आलीच नाही. तर सर्वजण आपापला ओवसा घेत होतं. इथे आत्या देखील त्यांचा ओवसा घ्यायला बसलेल्या आहेत. नंतर मी माझ्या चुलत सासूबाईंना म्हटले सगळ्यांनी चुडा घातलाय, मला पण लवकर घालून द्या. त्यांनी खूप छान पद्धतीने मला चुडा घातला. बघू शकता ताई इथे बसलेला वाण घेण्यासाठी. नंतर आम्ही सर्वांनी एकमेकांच्या ओट्यामध्ये ओवसा घातल्यानंतर आणि सर्वांना वाण दिल्यानंतर मंदिरात जाण्याच्या तयारीला लागलो. तर बघू शकता सर्वांनी नैवेद्य बाहेर काढलेला मंदिरामध्ये जाण्यासाठी. जाता जाताच एक आजी होत्या, त्यांच्या ओट्यामध्ये ओवसा द्यायचा होता. पोपर्ड्यात राहणारच्या किती पेनारच्या देते करून त्या देते सोडून, पेरू देते चिरून, लिंबाच्या नावावर कुंकू देते करून, म्हणून तिथे थांबलेलं आणि बघू शकता किती छान असा उखाणा घेतला. आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. आमच्या गावातील हे खूप छान असं मंदिर आहे, जे की यमाई देवीचं आहे. बघू शकता आज किती गर्दी होते. तर कसा आहे आमचा हा फोटो नक्की सांगा. ह्या माझ्या चुलत सासूबाई आणि जावा आहेत आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.